मनाचे अनेक रंग आहेत आणि ते सतत बदलत असतात. इथं कुठेही आपली परवानगी घेतली जात नाही. ते मन स्वाभाविकपणे त्याच्या सवयीनुसार ते तसं काम करत असतं. आता मनाला तर आपण रोखू शकत नाहीत आणि मन तर स्वाभाविकपणे काम करणारच आहे. फक्त आता इथं प्रश्न असा आहे की मी काय करतो आहे, नेमकं माझी भूमिका काय आहे. मनासोबत जर मी फरफटत असेल आणि मला जर त्याचा त्रास होत असेल, ती जर मी बेचैनी अनुभवत असेल, तर मग माझ्यापुढे प्रश्न आहे की अशा पद्धतीनं मन मला सतावतं आहे, मला परेशान करतं आहे, मला बेजार करतं आहे, माझी फरफट होते. तर अशा वेळेस मला विश्रांती पाहिजे आहे. मी मनासोबत धावू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून जे मला पळवतं आहे, जे मला धावायला लावतं आहे, जे मला बेचैन करतं आहे, या मनाचा विलास कशा पद्धतीनं करायचा, म्हणून तो प्रश्न निर्माण होतो. वास्तविक पाहता मन बेचैन आहे, मनाचे अनेक रंग आहेत, ही गोष्ट मौजेची आहे. त्यानेच जीवन उभा झालेलं आहे आणि जीवनामध्ये रंगही त्यानेच भरलेले आहेत. परंतु मी ज्या वेळेस या मनाच्या ताब्यामध्ये असेल, त्याच वेळेस मला ह्याचा त्रास होणार आहे. आणि जर मी मनाच्या ताब्यामध्ये नसेल, तर मला या मनाच्या स्वभावाची मौज येणार आहे. आणि म्हणून नेमकं मी कुठे आहे हेच कळणं महत्त्वाचं आहे. मला नेमका कशाचा त्रास होतोय हे कळणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मनाविषयीची सजगता, पूर्ण मनाविषयीची पूर्ण सजगता जोपर्यंत मला येत नाही, तोपर्यंत मी मनाचा आनंद घेऊ शकत नाही. तोपर्यंत मी स्वतंत्र माझी सत्ता सांभाळली असा त्याचा अर्थ नाही. मनासोबत मग फरफट कायम राहणार आहे. तेव्हा मला मनाचं ऑब्झर्वेशन करून, मला मनाच्या पूर्ण त्याच्या गतीविषयी, त्याच्या स्थितीविषयी मला पूर्ण भान तयार करावं लागेल. आणि मला ज्यावेळेस पूर्णपणाने त्या मनाचं भान येईल, त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने त्या मनाच्या प्रत्येक रंगाचा आनंद घेऊ शकतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मी स्वतंत्र आहे.